नमस्कार, मी पुंडलिक गेंडे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज ब्लॉग लय दिवसांनी पडतोय, माफी असावी, कारण की कंटिन्यू टाकायला जमत नाही, त्यामुळे आज खूप दिवसांनी टाकतोय. तर आजचा ब्लॉग आहे, आज चाललो आहे गावाला कारण की आज रविवार आहे, संडे आहे आणि उद्या आमची घरातली म्हणजे काकांची आणि आमची असे दोघांची मिळून नवसाची देवळामध्ये पूजा आहे. तर त्यासाठी मी आणि मम्मी चाललो आहे आज, म्हणजे तयारी करा. आज इथून जाणार फोंड्यावरून राधानगरीला तिथे बाजार घेणार आणि तिथून जाणार घरी. तर हा ब्लॉग बघा, कसा वाटला सांगा, नक्की कमेंट करा. आणि नवीन कोण असले तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढचे जे ब्लॉग आहेत ते आपण जास्तीत जास्त लवकर टाकण्याचा प्रयत्न करूया. चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आपली आजच्या प्रवासाला गाडी असणार आहे. ही गाडी होती, ही गाडी दिली पप्पांना आणि मी आता हीच गाडी घेतो कंटिन्यू. ती माझ्याकडे पहिली होती, तर आता मी हीच घेतो. अरे पेट्रोल त्याच्यात पॉवरचा फक्त पंप आहे. 3 लिटर बस. आता असा विषय काय झाला, पेट्रोल पंपाचे पेट्रोल टाकलं, पण विषय काय आला, बँकेचा सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळे मम्मीकडनं पैसे घेतले. पैसे द्यायला निघालो. आणि इथं आहे पेट्रोल पॉवरचं असल्यामुळे जरा एक जादा टाकायला. ठीक आहे रे. चला आता आपण फोंड्यात जाय आणि फोंड्यावरून आपण मग पुढे जाय. हे आपलं दुकान आहे, मम्मी उभी आहे. आपलं दुकान आहे ते HP पेट्रोल पंप आणि गणपती मंदिर आहे त्याच्या बाजूलाच पेट्रोल पंप आहे, त्याच्या समोरच आहे. चल ठीक आहे. ठेवते कवय तुझ्याकडे व्हायचं ठेव नको. आता आम्ही फोटो काढण्यासाठी आपण थांबलो आहे हसण्यामध्ये बॅकवॉटर, राधानगरी धरणाचं बॅकवॉटर, तिथे मस्तपैकी केलं. मस्तपैकी केलं. हा मेन रोड आहे हा, आणि इकडे पण धरण आहे, इकडे पण आहे. पाणी पूर्ण कमी झालं आता. हे बॅकवॉटर आहे राधानगरीचं, त्या साईडला धरण आणि इकडे बॅकवॉटर आहे. बॅकवॉटरच्याच बाजूला हे केलं आहे. वातावरण बघा, वातावरण. आता आपण डायरेक्ट राधानगरीमध्ये जाऊया आणि राधानगरीमध्ये आपण जाऊया आणि तुम्हाला राधानगरीचा आजचा जो रविवारचा बाजार आहे तो तुम्हाला दाखवतो. दिस इज द मदर.
आता बाजारमध्ये पोचलोय, राधाईमध्ये पोचलोय. आता विषय काय आला, काका नाही, भाऊ आणि काकी दोघं जण यायचे आहेत. ते अजून यायला नाहीत, पण घरी अजून सुट्टा नाही. तोपर्यंत आम्ही त्या बॅग आणल्यात. मम्मीची बॅग आहे, माझी बॅग आहे, ती मित्राच्या इथं दुकानामध्ये ठेवतो आणि नंतर मग बाजार करूया. चल येताना घेऊया, चल आधी बॅग ठेवून ये. नमस्कार. जेवणाचा बाजार काय तुझा? मग असली काय आहे आमच्या ओमकारचं इलेक्ट्रिक सामानाचं दुकान. साहेब हे बॅग कुठे ठेवू? आता घेऊन कॉपी आहे नंतर उद्या सकाळी घ्यायचं, आता विचार. पप्पा आपण आता आपण दुकानातला बाजार पहिला घेऊया. तर बाजार घ्यायला चालू झाले, काकी पण आली आहे आणि आपण आता दुकानातला बाजार घेऊया. दुकानातला जे काय पूजेचं साहित्य असेल म्हणा, आता आणि काय असेल जो काय दुकानातला बाजार आहे तो पहिला करूया आधी आणि तिथून मग बाकीचं घेऊया. तो बाजार घेऊन आम्हाला जायचा आहे घरी ठेवायला, तो परत घेऊन परत यांना न्यायला यायचा आहे. बाजार खूप मोठा आहे, त्यामुळं 2 फेऱ्या माराव्या लागणार घरी जाऊन. आता बाजार जरा कमी आला आहे कारण की संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे आता थोडाफार कमी आला. दुपारी फुल गर्दी असते आणि बाजार कोल्हापूरच्या रेटप्रमाणे म्हणजे साधारण आपल्या फोंड्यापेक्षा तरी इकडे बरा. थोडासा बाजार दिला आता आमच्याकडे आणि आता जो बाजार आहे तो बघा, थोडा बाजार घेतला आहे. तो बाजार घेऊन घरी ठेवणार आणि घरी ठेवून परत येणार मम्मीला आणि काकीला घ्यायला. बघा हा बाजार आहे, खाली दिलेला पिशवीतनं भरून दिला आणि परत थोडा आहे. इथं थांबव, त्या पिशवी घेऊन येते. तिथं कुठे थांबव, त्या गाडीकडे थांबव. कुठे घे एकदा पिशवी ठेवून आलो आहे घरी आणि परत आता मम्मीला आणायला निघालो आहे. मम्मी आणि काकी थांबले, त्यांना आणायला दोघांना निघालो, त्यांना घेऊन येऊया आणि नंतर आपण परत आणि आमंत्रण द्यायला जायचं आहे आजूबाजूला 2-3 वाडीत, तिकडं आणि परत जाऊया आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग एंड करूया. चला मग आपण परत आणि आपण राधाईला जाऊया. भावानं गाडी द्यायला लावली, भावानं आता गाडी द्यायला लावली आहे. खूप घाण झाली, म्हणजे काही काम केलं आणि ते होणार की आता इथं देऊया. काय घेतं रे निखिल साहेब, काय घेतं? हा आमचा निखिल, कोकणी निखिल. आता आपण मटन मार्केटला आलोय. इकडं आहे मटन मार्केट आणि हा मेन बाजारपेठ आणि इकडं हा वडापाववाला. तर बाजार वगैरे झाला आहे आणि आता घरी जायचं आहे. घरी वडापाव आणि आमच्याकडे म्हणजे फोंड्याचा वडापाव आणि बटाटा भाजी मिळते आणि याची मिळत नाही, मिरची भजी घेतली आहे 20 रुपयाची, म्हणजे घरातल्यांसाठी. आणि हे घेऊन आता चाललो आहे घरी. आता घरी आलो आहे. आमंत्रण द्यायला जायचं होतं पण विषय असा झाला की आता लेट झाला, त्यामुळे बोलले की आता कॉल करूया आणि सगळ्यांनी आमंत्रण देऊया. तर हा ब्लॉग इथे संपवतो. जर कुणाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोणाला सबस्क्राईब करायला विसरू नका.